महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देशात सध्या कुठेही जरी गेले तरी त्याची फार मोठी चर्चा होते आपल्याला माहिती आहे. परंतु मी सकाळी काल दिल्लीमध्ये गेलो होतो. काल दुपारी 1 वाजता लॉजिस्टिक पार्क संदर्भामध्ये जो एमओयू होता जालन्याच्या संदर्भात तिथं आम्हाला गडकरी साहेबांनी बोलवलं होतं आणि जालनामध्ये ड्राय पोर्ट करण्याचा निर्णय देशातली पहिली ड्राय पोर्ट पॉलिसी करून जे नितीन गडकरी साहेबांनी एमओयू केले त्याच्यामध्ये जो रोजगार मिळणार आहे, जो आयात निर्यातीवर फार मोठा पैसा म्हणजे करन्सी निर्माण होणार आहे त्या संदर्भातला तो एमओयू होता. आणि मला सांगताना आनंद होतोय की नुसता जालन्यापुरता लॉजिस्टिक पार्कचा कन्सेप्ट हा नाही आहे. त्याच्यामध्ये हळदीचं प्रॉडक्ट हे हिंगोली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या पद्धतीनं आहे. त्या ठिकाणी देखील लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय काल गडकरी साहेबांनी घेतला. रत्नागिरीमध्ये घेतला. भिवंडी असेल, अकोला असेल, नागपूर असेल, त्याच्यानंतर वर्धा असेल, या संपूर्ण महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांचं सेंटर प्लेस धरून त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क करण्याचा काल दिल्लीमध्ये गडकरी साहेबांनी निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये जमीन एमआयडीसी देणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि बाकीचा सगळा खर्च हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या खात्यामधनं होणार आहे. मला असं वाटतं की जालन्याचा जो एमओयू झाला आहे त्याचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. वर्ध्याचं काम देखील पूर्ण होईल आणि या दोन्ही ड्रायपोर्टवरनं अंदाज असा सांगितला जातोय की दरवर्षी किमान 40 ते 50 हजार कोटी रुपयाचा शेतीचा माल असेल, ऑटोमोबाईलचा माल असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये तिथे जे काही प्रॉडक्ट्स बनतात त्या संदर्भातला माल हा निर्यात होणार आहे. या संदर्भात केंद्र शासनानं दुसरी एक सूचना आम्हाला केलेली आहे की येत्या 7-8 दिवसामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरला जाऊन एक व्यापक बैठक घ्यावी अशा पद्धतीची भूमिका केंद्र शासनानं आम्हाला सांगितली. त्याच्यामध्ये स्वतः रेल्वे मंत्री रावसाहेबजी दानवे असतील, भागवत कराड असतील, तिथले सगळे मराठवाड्यातले मंत्री असतील आणि जो लॉजिस्टिक पार्क आपण जालन्यामध्ये करतोय त्याच पद्धतीचे वेगवेगळे लॉजिस्टिक पार्क हे महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये होणार आहे. मगाही जसं मी सांगितलं तसं हिंगोली, वसमत, नाशिक, जळगाव, सांगली, अकोला, रत्नागिरी, रायगड, भिवंडी आणि पुणे अशा ठिकाणी लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय हा काल केंद्र शासनाच्या वतीनं शासनाला बरोबर घेऊन करण्याचा निर्णय तिथे घेतलेला आहे. आता आपण ज्यावेळी वेदांतावर फार मोठी चर्चा करतो, अजूनही त्याचीच काही लोक चर्चा करतायत, पण वेदांतासारखे प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे, ते कोण नाकारत नाही. काही लोक जे सांगतात की उद्योग खातं आम्हाला कळत नाही, हे देखील ठीक आहे, त्या टीकेकडे मी बघत नाही. परंतु लॉजिस्टिक पार्क महाराष्ट्रामध्ये व्हावे ही भूमिका गडकरी साहेबांनी मागच्या वर्षापासून घेतलेली आहे. परंतु त्याला काही यश आलं नाही. त्याला या 15 दिवसातच काय यश आलं तर या 15 दिवसामध्ये जागेचे जे प्रश्न होते ते सोडवण्यामध्ये उद्योग खातं यशस्वी ठरलं. आज देखील पुण्याच्या जागेचा जो प्रश्न आहे ती फाईल माझ्याकडे आलेली आहे, ती देखील आम्ही क्लिअर करतो. मी पुण्याच्या लॉजिस्टिक पार्कचा देखील प्रश्न सुटणार आहे. याच्यातनं फार मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. ड्रायपोर्ट सारखा एक नवा कन्सेप्ट हा देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये राबवला जातोय. म्हणजे समुद्रावरनं वॉटरवेनं जे आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो त्याच धर्तीवर या ड्रायपोर्टवरनं देखील करण्याच्या संदर्भामधला एक ऐतिहासिक निर्णय हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेला आहे. आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी किंवा त्याच्या बैठकीसाठी मी, अब्दुलजी सत्तार, संदीपानजी बुमरे हे उपस्थित होतो. केंद्रातले सगळे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा एमओयू करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. दुसरी जी मी भेट घेतली ते भूपेंद्रसिंग यादवांची घेतली, पर्यावरण मंत्री. त्यांच्याकडे मी अशी मागणी केलेली आहे की ज्या भागातनं मी नेतृत्व करतो, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन हा जाहीर झालेला आहे. इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाला आहे. निसर्गामध्ये बदल जे होत आहेत त्याच्यामुळं हिरवागार निसर्ग आमचा कोकणात राहायला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काही अजिबात कारण नाही. परंतु काही गावंही नाहक त्याच्यामध्ये टाकली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळं पूर्वीपासून जे काही उद्योगधंदे सुरू झालेले आहेत, म्हणजे चिरेखाण असेल, त्याच्यानंतर काळ्या दगडाच्या कॉरीज असतील, त्याच्यानंतर मुरमाचा काही प्रश्न असेल, वाळूंचे प्रश्न असतील, हे सगळे जे रोजगार तिथनं मिळायचे ते बंद झालेले आहेत. म्हणून त्या संदर्भात मी यादव साहेबांना सांगितलं याच्यावर पुनर्विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी देखील ते आश्वासन दिलंय. शिप ब्रेकिंग प्लांट जे होते आपल्या कोकण बेल्टमध्ये त्याची वाताहत झालेली आहे कोविडमध्ये, त्याला देखील काही वेगळ्या पद्धतीचं पॅकेज द्यावं अशा पद्धतीची मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे. रावसाहेब दानवेंना देखील सांगितलेले कोकणातल्या कोकण रेल्वेच्या दृष्टीनं जे जे काय आम्हाला करता येईल, जे जे काय अजून थांबे द्यायचे आहेत त्याचं देखील पत्र मी दानवे साहेबांना दिलेलं आहे. आणि शेवटी रात्री मी छत्रपती संभाजीराजांची भेट घेतली.
छत्रपती संभाजीराजांना मराठा समाजाचे जे काही प्रश्न सोडवण्यासाठी समिती आहे त्याच्यावर माझी नियुक्ती झालेली आहे. त्यांची अपेक्षा नक्की काय या संदर्भात देखील चर्चा झाली आणि सगळ्यात महत्वाची चर्चा त्यांच्यावर दिल्लीमध्ये झाली ती म्हणजे दुर्ग विकास प्राधिकरण हे नेमलं गेलं पाहिजे. या मताशी मी देखील सहमत आहे आणि मी देखील आग्रही भूमिका घेऊन त्याचं पत्र मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे की गडांचं संवर्धन झालं पाहिजे, किल्ले शाबूत राहिले पाहिजे, त्याचा विकास कशा पद्धतीनं आपण करणार आहोत हे नियोजन असलं पाहिजे आणि म्हणून दुर्ग विकास प्राधिकरण ह्या महाराष्ट्र सरकारनं सुरू करावं अशा पद्धतीचं पत्र मी देखील मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये कुठेही राजकीय कार्यक्रम आमचा नव्हता. मुख्यमंत्री महोदय जे दिल्लीमध्ये आलेले होते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशातले शिवसेनेचे राज्यप्रमुख जे आहेत, अनेक बहुसंख्य राज्यप्रमुख जे आहेत, त्यांनी देखील शिंदेसाहेबांचं काल समर्थन केलंय आणि शिंदेसाहेबांचं नेतृत्व शिवसेनेमध्ये फक्त हे काय महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर छत्तीसगड असेल, पश्चिम बंगाल असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, आसाम असेल, मणिपूर असेल, हे सगळे राज्यप्रमुख, अजून त्याच्यात 5-6 राज्यप्रमुख होते, दिल्ली असेल, या सगळ्या राज्यप्रमुखांनी काल एकनाथ शिंदेसाहेबांना विश्वास दिला की 30-30 वर्ष जो आमच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे तिथे लक्ष देण्याची भूमिका शिंदेसाहेबांनी जी घेतली, शिंदेसाहेबांनी या 2.5 महिन्यामध्ये 3 ते 4 वेळा त्यांना ज्या भेटी दिल्या त्याचीच प्रचिती कालच्या त्यांच्या समर्थनातून झालेली आहे. या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित होतो. एमआयडीसीच्या 191 प्लॉटवरती महाविकास स्थगिती उठवली जाणार आहे का? अधिक उद्योग महाराष्ट्रामध्ये आणण्याचा जो सरकारचा एक पहिली गोष्ट मी सांगतो की ती स्थगिती का दिलेली होती की कुठेही सरकार बदलत असताना घाई गडबडीने निर्णय घेतले गेलेत का याचा रिव्ह्यू घेण्यासाठी ती स्थगिती होती. ती स्थगिती देखील येत्या 2 ते 3 दिवसामध्ये उठवली जाईल आणि जे उद्योजक आहेत त्यांना अजून कशा पद्धतीनं इन्सेंटिव्ह देता येईल, कशा पद्धतीनं उद्योगासाठी चांगलं वातावरण तयार करता येईल या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. काल मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आवाहन केलेलं आहे की जर खरोखरच निवडणुका घेण्याची हिंमत असेल तर येत्या 1 महिन्यामध्ये महापालिका आणि त्याचबरोबर विधानसभेच्या पण निवडणुका घेऊनच दाखवा असं अमित शहा आव्हान प्रामाणिकपणे तुम्हाला हे आव्हान त्याकडे कशा पद्धतीने आणि अनेक ताशेरे सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री उद्या जरी निवडणूक झाली तरी देखील आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहोत. आम्ही देखील तयार आहोत. मुद्दा असा राहतो की शिंदे साहेबांनी शिवसेनेमध्ये केलेला जो उठाव होता हा अनेक वेळा आम्ही सांगितला आणि आपल्याला देखील आम्हाला विनंती करायची आहे की आमच्यावर जे कायमस्वरूपी शिंदे गट गटाचं असं झालं, शिंदे गटाचं तसं झालं तर कृपा करून आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की आमचा शिंदे गट नसून शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्य नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आम्ही कुठेही राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाचा घटक पक्ष म्हणून आम्ही काम करत नाही आहोत. आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करतोय. सर, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की गेल्या अनेक दिवसापासून मला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोकस जो आहे तो कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यावर होता. 2.5 वर्षांच्या मागच्या वेळेस सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला तरीही संपवू शकलेला नाही. कसं वाटतं? देवेंद्रजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी असू शकते ना, कारण काही कालावधीपूर्वी देवेंद्रजींवर देखील चौकशी करावी, देवेंद्रजींना देखील अडचणीमध्ये आणावं अशा पद्धतीचं आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकलेलं होतं, बघितलेलं होतं. सर, दसरा मेळावा जो वाद सुरू आहे बेंचने दोघांनाही नाकारलेला आहे. कोर्टात विषय सुरू आहे, कसं बघता? हायकोर्टामध्ये हा विषय सुरू आहे. दोन्ही बाजूने आर्ग्युमेंट झालेला आहे. शेवटी न्यायालयामध्ये एखाद्या विषयावर पिटिशन चालू असताना किंवा वकील बाजू मांडत असताना आम्ही त्याच्यावर बोलणं योग्य नाही. काही लोक सांगतात आम्ही गनिमी काव्याने येऊ, असं येऊ. तर मगाशी कोणीतरी सांगितलं की अतिघाई संकटात नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हायकोर्टामध्ये हा विषय चालू आहे. हायकोर्ट न्यायालय हे सक्षम असतं. सन्माननीय न्यायाधीशांचा आदेश हा सगळ्यांना मान्य असतो. त्याच्यामुळे त्यांची भूमिका, न्यायाधीशांची भूमिका ही पुढे आल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. सर, शिवसेनेकडून असं सांगितलं जर आम्हाला परीक्षा नाही मिळाली समजा तर आम्ही गनिमा काव्याने शिवतीर्थावरती दसरा मेळावा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. गनिमा काव्याने जाऊ आणि ते शिवतीर्थावरती दसरा नाही, मी सांगितलं ना, मी काय किंवा अन्य कोणीही सर्वसामान्य काय किंवा कुठचाही नेता काय हा न्यायालयापेक्षा मोठा नाही. आपल्याकडे सिस्टीम आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. या कोर्टांमध्ये दाद मागण्याची आपल्याला संधी मिळत असते. या संदर्भातला निर्णय हा हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याची सुनावणी काहीतरी उद्या होणार आहे, आपल्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हायकोर्टामध्ये हा विषय चालू असताना आम्ही बोलणं हे योग्य ठरणार नाही आणि कोणीच बोलू नये. सर, देशभरामध्ये पीएफआयचे छापे सुरू आहेत, अनेक जणांना ताब्यात घेतलेलं आहे. कसं बघताय असं? छापे पडलेले आपल्याच माध्यमातून बघतोय.
आता ते का पडले, कशासाठी पडले, कोणावर पडले याची यादी अजून यायची बाकी आहे. त्याच्यामध्ये नक्की काय घडलेलं आहे याचं स्पष्टीकरण आल्यानंतरच त्याच्यावर बोललेलं चांगलं राहील, कारण अजूनही कारवाई चालू आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे की राज्यातील मुस्लिम समाजाचं सर्वेक्षण जे आहे ते शिंदे सरकार करणार आहे. कशा प्रकारचं हे सर्वेक्षण असणार आहे? खरं तर हा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामधला पाहायला मिळतो. नाही तर मला ह्याची कल्पना नाही, परंतु ह्याच्यावरती माहिती घेऊन बोलेल. परंतु कुठचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आम्ही राबवतोय किंवा कुठच्या पक्षाचा अजेंडा आम्ही राबवतोय अशातला भाग नाही. दोन्ही नेते शिवसेना भाजप युतीचे, म्हणजे त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे असतील आणि देवेंद्रजी असतील, हे लोकांमधले नेते आहेत. लोकांसाठी काय करावं, समाजासाठी काय करावं, जाती धर्मांसाठी काय करावं हे चांगल्या पद्धतीनं त्यांना समजतंय. त्याच्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील. दुसरं जर असं की सामना अग्रलेखामध्ये प्रामुख्याने फडणवीसांवर लक्ष करून असतो पूर्ण अग्रलेख आहे. त्यामध्ये ते म्हणतात की महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान जे आहे फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचे नवा हिशोब जो आहे तो द्यायलाच लागेल. आणि त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी पळापळ जी सध्या सुरू आहे, गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही असं जेव्हा फडणवीस होते त्यावर ते म्हणतात, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवण्याचं काम केलं जातं. हे जे काही सामना अग्रलेख आहे त्याबद्दल याच्यातलं पहिल्या मताशी मी सहमत आहे की देवेंद्रजींना आणि एकनाथजींना महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये जे काय झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी सुधाराव्याच लागतील, या मताशी मी पण सहमत आहे ना. महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये जे जे काय झालेलं आहे त्याचा अभ्यास करून, त्याचा चौकशा करून, काय काय टक्केवारीचा जो उल्लेख केलाय तो टक्केवारीचं काय झालं हे 2.5 वर्षाचं जे काय आहे त्याची चौकशी दोघांना करावीच लागेल. तुमच्या दिल्ली दौऱ्यावरती असं म्हणाले की दिल्लीत मुजरा आणि दिल्ली गल्लीत मुजरा असा होतोय आणि किती मुजरे दिल्ली जाऊन करतात माहित नाहीये. महत्वाची गोष्ट अशी आहे की मी दिल्लीमध्ये का होतो याचं मी विश्लेषण केलं. महाराष्ट्राच्या युवा पिढीच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या युवा पिढीला काय देता येईल यासाठी मी दिल्लीमध्ये गेलेलो होतो. आता उद्योग खातं मला कळतं की नाही कळत हा एक फार मोठा विषय आहे, परंतु 2.5 वर्षामध्ये ज्यांना ज्यांना उद्योग कळलाय त्यांना कदाचित उद्योग भूषण म्हणून आम्ही पुरस्कार देऊ 2 वर्षामध्ये. त्याच्यामुळे तो उद्योग कोणाला कळलाय कोणाला नाही कळलाय याच्यावर चर्चा करण्यापेक्षा 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये काय काय झालं त्या उद्योग खात्यामध्ये हे देखील आता मला तपासावं लागणार आहे. वेदांत का गेला हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की 8 महिन्यामध्ये जर हायपॉवर कमिटीची मिटिंग झाली असती तर ही वेळ आपल्यावर आलेली नसती. आणि त्याच्यानंतर स्वतः जे मालक आहेत त्यांनी देखील ट्विट करून सांगितले की आम्ही 8 महिने म्हणतोय, त्यांचं म्हणणं आहे मी 2 वर्ष फॉलोअप करतोय. तर ह्याची उत्तरं संबंधित त्यावेळी जे 2.5 वर्षामध्ये होते त्यांनी दिली पाहिजे. आणि दिल्लीमध्ये कशासाठी आम्ही गेलो आणि एखादी दिल्लीमधली यंत्रणा म्हणजे देशामधली यंत्रणा मुख्यमंत्री महोदयांना जर असं सांगत असेल की आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, आम्ही सामाजिक कार्यामध्ये काम करतोय, 30 वर्ष काम करतोय, आमच्याकडे कुठच्याच यंत्रणेनं बघितलेलं नाही. 3 भाषणं जी मी काल तिथली ऐकली ती खरोखरच अनेकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी होती. त्यांनी असं सांगितलं की 30 वर्षामध्ये साधा फोन आमचा उचलला गेला नाही किंवा आम्हाला भेट दिली गेली नाही. आज शिंदेसाहेब 2.5 महिन्यामध्ये आम्हाला भेट देत आहेत. कदाचित त्यांच्या भावना जपण्यासाठी शिंदेसाहेब गेले आणि शिवसेना वाढवण्यासाठी गेले तर त्याच्यामध्ये काय फरक पडतो? आदित्य ठाकरेंचं जे म्हणणं आहे की बल्क ड्रग पार्क प्रकरण असेल त्याबद्दल अद्याप स्पष्टीकरण येत नाही. एअरबस प्रकल्पही येऊ मी स्पष्ट सांगतो, बीडीपीच्या बाबतीमध्ये 14 ऑक्टोबर 2020 सालामध्ये हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये व्हावा यासाठी उद्योग मंत्रालयानं सेंट्रल गव्हर्नमेंटला पत्र दिलं. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण पुढच्या 2 वर्षामध्ये 1 इंच सुद्धा जमीन ही त्या प्रकल्पासाठी कोणी देऊ शकलं नाही. हा कुठे होतोय प्रकल्प? रोहा ते मुरुड या मधल्या जमिनीवर होतोय. आणि म्हणून मी मागच्या वेळी देखील सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट तो प्रोजेक्ट करतोय न करतोय ह्याच्यापेक्षा महाराष्ट्र शासन तो प्रोजेक्ट करतोय बीडीपीचा. त्याच्यावर जी काही इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ती आम्ही करणार आहोत. आम्ही अनेक लोकांशी चर्चा देखील केली. काल देखील भागवत कराडसाहेब जे आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झाली. अनेक लोक परराज्यातली तिथं फार्मावरची इंडस्ट्री करायला, ड्रग्जवरची इंडस्ट्री करायला तयार आहेत. फक्त प्रकल्प गेला त्या प्रकल्पासाठी जागा पण द्यावी लागते ना. ती जागा काय आम्ही घरची देऊ शकत नाही. ती जागा 2 वर्षात दिली गेली नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की प्रकल्प सेंट्रल गव्हर्नमेंटचं आम्हाला 1,000 कोटीचं अनुदान मिळो नाहीतर न मिळो, आम्ही त्यासाठी ऍप्लिकेशन करू. पण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ड्रग पार्कमध्ये होणार होती ती आम्ही वाया जाऊ देणार नाही. आम्ही शासनाच्या मार्फत ते करू. आणि तिथं देखील 30 ते 40 हजार लोकांना
नोकऱ्या उपलब्ध होतील ही जबाबदारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारली सर आहे. वर्सोवा मांद्रे सिलिंग आहे त्याच्या संदर्भातील जी भरती आहे सिव्हिल इंजिनियरची ती सुद्धा आता चेन्नईमधून होणार आहे. दुसरीकडे पेटीएम सारखा ग्लोबल जे कार्यालय आहे मुंबईचं ते सुद्धा कर्नाटककडे जात आहे. मुंबईचं महत्व कमी करण्याचा आरोप तुमच्यावर होतो. मुंबईचं महत्व अजिबात कमी करण्याचा कोणाचा उद्देश नाही. मुंबईच्या निर्मितीसाठी किती हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे हे जसं त्यांना माहिती आहे तसं आम्हाला देखील माहिती आहे. आम्ही देखील महाराष्ट्रामध्येच राहतो, आम्ही देखील मुंबईमध्येच राजकारण करतो. त्याच्यामुळे निवडणुका आल्यानंतर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहेत, मुंबईचं असं होणार आहे, हे सगळे राजकीय भाषण आहेत. त्याच्यामध्ये मला जायचं नाही. परंतु मुंबईच्या निमित्तानं जे मुंबईचं महत्व आहे ते कुठेही बाजूला करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस सरकार करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. सर, दिल्ली में आप गए थे, नितिन गडकरी साहब से मिले और क्या महाराष्ट्र के लिए आप लेके आए, और साथ ही साथ राजनीति ये चल रही है कि आप दिल्ली में क्यों गए थे? मैं दिल्ली में क्यों गया था, इंडस्ट्री मिनिस्टर करके कल 1 बजे लॉजिस्टिक पार्क का एमओयू था नितिन गडकरी साहब के ऑफिस में, वो हमने एमओयू किया है. और जो जालना का एमओयू हुआ है उसके बाद और 9 जो एमओयू है उसमें हिंगोली है, नासिक है, जळगाव है, सांगली है, अकोला है, रत्नागिरी है, रायगढ़ है, भिवंडी और पुणे. उसका जमीन जो है तो हम देने वाले हैं, एमआईडीसी देने वाले हैं. और पूरा इंफ्रास्ट्रक्चर के लिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के नेतृत्व में पैसा खर्चा होने वाला है. इससे भी हजारों लोगों को रोजगार मिलेगा. ये एमओयू करने के लिए मैं दिल्ली गया था. सर, आपने आरोप लगाया है कि ये 2 साल से उनका सपना था, लेकिन पिछली सरकार में ये उनको नहीं दे पाए, जो आप लोगों ने 15 दिन में सारे क्लियरेंसेस दिए. जालना का तो इनॉग्रेशन 6 महीने पहले हुआ था, लेकिन उसका एमओयू कल हो गया. पुणे का जो जगह देने का था वो फाइल आज मेरे पास आ गया है. आज मैं उसके ऊपर साइन करके वो जमीन दूंगा. ये अगर पिछले 2 साल में फास्ट तरीके से होता, फास्ट ट्रैक पे हो जाता तो ये लॉजिस्टिक पार्क कभी के पूरे हो जाते. लेकिन ठीक है, हमारे नसीब में है, हम पूरे करेंगे. कल उद्धव ठाकरे ने कहा, अमित शाह को चैलेंज किया है कि अभी इस वक्त चुनाव होगा बीएमसी का तो शिवसेना शिवसेना को हरा के दिखाए, इस तरह से चैलेंज किया है उद्धव ठाकरे ने. मुंबई महानगर पालिका में शिवसेना भाजपा का ही महापौर होगा. शिंदे साहब के नेतृत्व में जो शिवसेना वंदनीय बाला साहब की चल रही है और जो भाजपा के साथ अलायंस हो गया है उसका ही महापौर होगा. और ये भी कहा कि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हैं, दिल्ली में जाके मुजरा करते हैं, लेकिन फॉक्सकॉन जैसी कंपनी गुजरात में चली जाती है. इस पे क्या? नहीं, ये तो अभी 8 दिन में जो युवा पीढ़ी है महाराष्ट्र की, उनको जो कहना था हमने कहा है. क्योंकि अगर हाईपावर कमेटी की मीटिंग 8 महीने में हो जाती तो वेदांता ये प्रोजेक्ट जो अनिल अग्रवाल जी का है वो बाहर नहीं जाता. सर, दशहरा मेळावा आखिरकार हाईकोर्ट में चला गया. आप लोगों ने भी अर्जी लगाई है, उद्धव ठाकरे की तरफ से भी अर्जी लगाई है. अब इसमें आगे क्या होगा, क्या? दोनों बाजू से आर्गुमेंट शुरू है. हाईकोर्ट में केस चालू है, इसलिए हाईकोर्ट में अगर कोई भी केस चालू रहे तो उस पर ऊपर बयान देना अच्छी बात नहीं. तो ये कहा जा रहा है कि आप लोगों को एमएमआईडी में परमिशन मिल गई है, तो क्या आप दावा वापस लेंगे कि अभी भी दावा बरकरार है जैसे हाईकोर्ट में? जो कुछ है वो न्यायालय में चालू है, उसके बाद ही हम बोलेंगे उसके ऊपर क्या करना है. सर, आपने वेदांता और फॉक्सकॉन का जो डिटेल में बताया कि किस तरह से फॉलोअप नहीं लिया गया, जरा हिंदी में. वेदांता फॉक्सकॉन जो है उसका अर्जी मेरे ख्याल से जनवरी में हो गया था. फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई. शिंदे साहब 30 तारीख को सीएम बने. उसके बाद 15 दिन में 15 जुलाई को हाईपावर कमेटी की मीटिंग होगी. ये हाईपावर कमेटी की मीटिंग अगर मार्च में हो जाती, अप्रैल में हो जाती, मई में हो जाती तो ये प्रोजेक्ट यहाँ रहता. क्योंकि जो बुरा होता है वो शिंदे फडणवीस सरकार में होता है और जो अच्छा होता है वो हमने किया है. ये राजनीति अब महाराष्ट्र में शुरू है. सर, बल्क ड्रग पार्क पे एक क्लैरिटी दे दीजिए ना सर, जो बार-बार बीडीपी का प्रोजेक्ट जो है उसका भी जो अर्जी 14 अक्टूबर 20 में गया और उसके बाद 1 इंच भी जमीन उनको नहीं दी गई. बाद में हमने रिव्यू लेने के बाद अगर दिल्ली का इंसेंटिव पैकेज मिले या नहीं मिले तो भी वो प्रोजेक्ट बीडीपी का महाराष्ट्र गवर्नमेंट करने वाला है. उसमें मेरे ख्याल से 50,000 करोड़ की इन्वेस्टमेंट ड्रग पार्क में होगी और 30-40 हजार लोगों को रोजगार मिलेगा. पिछली सरकार ने जमीन नहीं दी थी, प्रपोजल दिया था. ये रिकॉर्ड पे है कि उन्होंने जमीन नहीं दी. एक औरंगाबाद मधलं प्रकरण समोर येतंय की एका बांधकाम व्यावसायिक आहेत नामांकित अनिल माधवराव आग्राहकर यांनी आत्महत्या केल्याचं समजतंय. आता त्यांना धमकी येत होती. अशा प्रकारचं असुरक्षित वातावरण पुन्हा एकदा सुरू झाले, कारण ठाण्यामध्ये अशाच प्रकारच्या आत्महत्या समोर आलेल्या होत्या.
आत्महत्या झाली ही दुर्दैवी आहे. त्याच्यामध्ये कोणी जर धमकी देत असेल तर गृह खाते त्याचं चौकशी करतील, त्याच्यावर कारवाई नक्की होईल. परंतु मागच्या 2.5 वर्षामध्ये काय काय झालेलं आहे वाजेंपासून हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर, हिंदी में जानना चाहूंगा, आज मुख्यमंत्री दिल्ली में है, कयास लगाया जा रहा है कि मुख्यमंत्री प्रधानमंत्री से मिलेंगे क्या? नहीं, कल शाम को देश के जो राज्य प्रमुख थे उन्होंने शिंदे साहब को समर्थन दिया है. उसके मीटिंग के लिए शिंदे साहब वहां गए थे. आज का उनका प्रोग्राम क्या है मुझको मालूम नहीं. दुसरं असं की किरण रिजिजू यांना सुद्धा भेटणार आहेत मुख्यमंत्री. प्रामुख्याने मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चा होती अशी माहिती मिळते. त्यानंतर तुम्ही पण आता उल्लेख केला की काल तुम्ही संभाजी राजेंना भेटून डिस्कस केलेला आहे. त्यावर सरकार काही गांभीर्याने पाऊल केंद्रात असेल. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ज्या अनेक वर्ष प्रलंबित आहेत, त्या कशा पुढे न्यायच्या यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी चंद्रकांत दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक समितीचं गठन केलेलं आहे. त्या समितीमध्ये मी देखील आहे. समाजाच्या जास्तीत जास्त मागण्या कशा पूर्ण होतील, मराठा समाजाला न्याय कसं मिळेल, मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी ही समिती काम करेल. सर किरण रिजिजूंना भेटणार आहेत. नाही, शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री महोदयांचा दौरा काय आहे हे मला माहिती नाही. सर एक महत्वाचा मुद्दा आहे तो काल जी सभा झाली त्याचं महत्वाचं केंद्रबिंदू होतं मुंबई महानगरपालिका इलेक्शन्स. आणि त्याच्यावरती शिवसेनाचंच राज्य असणार, शिवसेना झेंडा फडकणार आणि तुम्हाला टार्गेट करणार कारण शिंदे गट आणि शिंदे गट आणि भाजपा कसं बघताय? शिवसेना भाजपचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर होईल याची पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. शिवसेना ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करते, भाजप बरोबर आमची नैसर्गिक युती झालेली आहे. भविष्यातल्या सगळ्या निवडणुका या नैसर्गिक युतीमध्ये होतील, शिवसेना भाजपमध्ये. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महानगरपालिकेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपचाच भगवा फडकेल. 2.5 वर्षानंतर गट प्रमुखांची आठवण झाली का ठाकरेंना? नाही, तर हा मला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे ना. पण 2.5 वर्षानंतर मीटिंग झाली हे सगळे म्हणतात, मला खरं खोटं माहित नाही. अच्छा, गजानन कीर्तिकर जी, आप मतलब मुख्यमंत्री के बारे में कह रहे हैं, तारीफ कर रहे हैं, क्या लग रहा है कि आ सकते? गजानन कीर्तिकर साहेबांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो की गजानन कीर्तिकर साहेब काल गटप्रमुखांच्या मेळाव्याला जायच्या अगोदर त्यांनी जो बाईट दिला तो अनेकांचे डोळे उघडणारा होता. त्यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही नैसर्गिक युती केलेली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. हे तुमच्या सगळ्या चॅनलवरनं आम्ही बघितलं. हिंदी में एक गजानन कीर्तिकर साहब ने कल जो कमेंट की है शिंदे सरकार के ऊपर, वो हमारे लिए अच्छी बात है कि वो बोले हैं कि शिंदे साहब ने जो शिवसेना भाजपा के साथ अलायंस की है वो नैसर्गिक है और उसका मैं अभिनंदन करता हूं.